ह्या बाई ही हॉल आणि ही किचन असं आहे. ही म्हणून असं स्वतःला राहण्यासाठी बांधलेलं आहे. थांबलेत पप्पा तुमच्यासाठी. लेट होते. आ काय झालंय? आज बनायत म्हणून वय. म्हणजे नाही नाही नाही. पप्पा त्यांच्या मित्रांशी बोलतात जे कोल्हापूरमध्ये आमच्या अगोदर ट्रक होत्या 2 ऊसाच्या आणि त्या इकडे चालायच्या. तर इथले काही त्यांचे मित्र आहेत तर ते इन्व्हाइट करतात त्यांना. तर पप्पा म्हणत होते की तुम्हीच इकडे या म्हणून, कारण थोडंसं प्रवास त्यांना नको वाटतो. तर बघू आता कसं काय होतं ते. तर मी आंघोळ वगैरे आवरली आहे. आता शांभवीचं पण नक्की आवरायचं आहे, पण तिला वेळ लागेल जर आई आहे तर मी आता पटकन ना स्वयंपाकाचं बघते. चला स्वयंपाक करून घेते. आता थोड्या वेळापूर्वीच मी म्हटलं तुम्हाला की शांभवी आईजवळ खेळते आणि ती मागे आली आहे सुद्धा. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. सतत तिची लुडबुड चालूच असते आणि 1 मिनिट काय ती एका ठिकाणी बसत नाही. जेवढा वेळ ती जागी आहे तेवढ्या वेळ नुसतं तिचं या रूममधून त्या रूममध्ये, त्या रूममधून या रूममध्ये कंटिन्युअस चालू असतं. आजीकडे जायचं, माझ्याकडे यायचं, आजोबांकडे जायचं, दादा घरी असेल तर त्याच्याकडे जायचं, त्याच्या बुक्स घ्यायच्या, पेन्सिल्स घ्यायच्या, हे कंटिन्यू काही ना काही तिची ॲक्टिव्हिटी चालू असते. आणि साहजिक आहे, परंतु कधी कधी खूप दमायला पण होतं तिच्या मागे पळून. आता सध्या तिच्या वाढीचे दिवस आहेत, ती खूप काही गोष्टी शिकते, प्रत्येकाला ऑब्झर्व करते आणि त्यामुळे मग चालूच असणार आहे हे. परंतु घरात मोठी माणसं असल्यास खूप फरक पडतो. जसं मी मिनी ब्लॉगमध्ये म्हटले तर ती थोडा वेळ तिकडे पण त्यांच्याकडे जास्त रमते, पण मध्येच येऊन तिला चेक करायचं असतं की आया काय करते, आया आया असं सुरूच असतं असं. तर आता मी चपात्या वगैरे बनवून घेते. बघा आता आपल्याला सगळं माहिती असतं आपल्या माहेरी कसं रूल आहे, किती वेळामध्ये स्वयंपाक लागतो, केव्हा जेवतात, काय नाही या गोष्टी. पण हळूहळू त्या गोष्टींमध्ये बदलही होत जातो जसं वय वाढत जातं. किंवा आता पप्पांचंच आमच्या अगदी नाश्ता हा प्रकार कधी नव्हता आमच्या घरी. सकाळी उठलं की सगळ्या गोष्टी आवरून शेतातून एक फेरफटका मारून येईपर्यंत जेवायला पाहिजे असं रूल होता आणि त्यावेळी गरम चपाती ताटामध्ये अशा पद्धतीने होतं. पण आत्ता गोष्टी खूप बदललेल्या आहेत. काळ बदलतोय त्यानुसार आपण स्वतःमध्ये बदल केला पाहिजे हे त्यांनीसुद्धा अडॅप्ट केलेलं आहे. पण मला म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेस जे वातावरण होतं ना, तर ते डोक्यामध्ये सतत असतं की वडिलांना या टायमिंगला जेवायला लागतं. तर त्यामुळे माझी जास्त काही स्वयंपाकाकडे आहे की शांभवीचा मूड चांगला आहे, ती रडत नाही आहे तोपर्यंत पटापट सगळं आवरून घ्यायचं आणि वेळेत जेवण तयार व्हावं ह्या हिशोबाने. आणि हो, मागच्या काही ब्लॉगला एवढ्या कमेंट आहेत ना तुमच्या, काही कमेंट्सना मी रिप्लाय केले, काही बाकी आहेत. तर मला जसा वेळ मिळतो तसं लवकरच मी रिप्लाय करेन. थँक्यू सो मच की इतकं प्रेम तुम्ही दाखवताय ब्लॉगसाठी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी परवाच्या व्लॉगमध्ये मे बी दाखवलं होतं कबूतर घरात आलेलं. तर त्यासाठी सुद्धा खूप जणींनी काळजी व्यक्त केली की तुम्ही ते नेट बसवून घ्या किंवा मग जाळी असायला हवी तुमच्या गॅलरीला, कारण ते आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. तर आम्ही घरमालकाशी बोलतो आहोत त्या विषयावरती. आणि कसं आहे माहिती का, आता काही गोष्टी आहेत ना ते त्यांचे काही रूल्स असतात आणि रेंटनी राहताना ह्या गोष्टी खूप आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. तर आता तुम्ही जसं बघताय की म्हणजे मागच्या वेळीसुद्धा मी दाखवलं होतं की गॅलरीमध्ये तिकडचे अंडे वगैरे घातलेले. मी ते कुतूहलाने दाखवलं, पण खूप साऱ्या जणींनी माझा तो डाऊट क्लिअर केला. माझा तो खरं तर गैरसमज होता की पक्ष्याने अंडी घातली आहे तर चांगलीच गोष्ट आहे ना, की त्यात वाईट काय. परंतु परत मला काही जणींनी DM केले, त्या न्यूज पाठवल्या की काय गोष्टी होतात त्याच्यामुळे, किती ते घातक आहे आरोग्यासाठी. एका स्त्रीचं काहीतरी मृत्यू झाला त्याच्यामुळे आणि काय काय दुर्गामी परिणाम आहेत त्याचे ते. सो नंतर मी त्यावरती विचार केला आणि आम्ही बोललो आहे. आता बघूया ते काय म्हणतायत ते घरमालक. आणि नाही तर मग शेवटी आपलं चालूच आहे. आणि बऱ्याच जणींनी हे पण विचारलं होतं की घर बदलायचा विचार का करताय, कशासाठी करताय. तर हेच चाललं आहे की आम्ही स्वतःहून म्हणजे आमचा विचार होता की त्यांनी नाही बसवलं तर आपण नेट बसवू. परंतु अगेन त्याच गोष्टी आहेत की ओनरची परमिशन आणि सगळ्या गोष्टी, आणि त्यांच्याकडनं जोपर्यंत येत नाही की हां ठीक आहे म्हणून, तोपर्यंत मग आपण काही नाही करू शकत होतं. अशाही गोष्टी आहेत. सो हे मागच्या बऱ्याच महिन्यांपासून आम्ही फेस करतो आहे आणि त्यामुळेच थोडंसं टेन्शन येतं आहे. बऱ्याच जणींनी ते पण म्हटलं की घर बदलायचा विचार किंवा कशासाठी शोधताय, काय गोष्टी आहेत काय नाही.
तर त्याच्या मागचं कारण हे सुद्धा आहे. अजून काही गोष्टी आहेत पण त्या पुढे आत्ताच मी नाही तुमच्यासोबत शेअर करत. कधी तसा योग आला आणि त्या मला हे म्हटले की नाही आपण सांगू शकतो तर नक्कीच मी ते तुमच्यासोबत शेअर करेन. सो आता चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत. आता कोल्हापूरमध्ये पप्पा आलेत आणि कोल्हापूर स्टाईलचं जेवण नाही असं होणार नाही, त्यामुळे मग तांबडा पांढरा रस्सा असं नियोजन होतं. त्यासाठीच मी चपात्या करण्या अगोदर नॉनव्हेज शिजायला ठेवलं होतं आणि ते आता शिजत आलेलं आहे. आता फक्त फोडणी म्हणजे तडका घालायचा आहे आणि ते झालं की मग होऊन जाईल जेवणाची पण तयारी. पांढरा बप्पा हे शिजलं का बाबा? स्वयंपाक वगैरे आवरलाय माझा, पण झालंय असं की हे आलेले नसल्यामुळे पप्पा म्हणतात की आत्ताच नको जेवायला म्हणून. माझं असं होतं की लवकर म्हणजे तिथे गावाकडे लवकर जेवतात तर त्या वेळेत व्हावं यासाठी सगळं पटापट आवरलं. पण ते म्हणतात की नाही पाहुण्यांना येऊ दे त्यानंतर मग जेवू. आता झालंय असं की आज नेमकं यांना लेट होतोय एरवीपेक्षा, पण एरवी 1-1:30च्या सुमारास येतात. आता काय कसं होतं काय मी कॉल केला होता तर ते म्हणायला लागले की पप्पांना वाढ आणि त्यांना जेवून घेऊ दे, म्हणजे वेळेवर जेवल्याला बरं. पण पप्पा काय ऐकत नाही. तर आता हे असंच चाललंय. बरं शांभवी काय करते तुम्हाला दाखवते तिचं. मग जेवण झालं की नाही? थांबलेत पप्पा तुमच्यासाठी. पाहुण्याला लेट होते. मी म्हणलं त्यांना वाढते. 1 वाजता येते, आज 2 वाजता. स्वयंपाक लवकर झालाय पण ते जेवायलाच तयार नाही. येऊ दे त्यांना म्हणायला लागले. बसलेत वाट बघत तुमचे. बापरे. एक नंबर. बघा आता रात्री जर नॉनव्हेज असेल तर ते कंपल्सरी यांच्याकडे असतं. सकाळी त्यांना अजिबात वेळ नसतो, त्यामुळे मग शक्यतो आम्ही सकाळी प्लॅन करत नाही. पण आज म्हटलं की नाही आपण बनवूया, त्यामुळेच यांचं चाललंय बघूनच की एक नंबर, कारण त्यांनी नाही बनवलं ना. त्याला आता स्वयंपाक पण झालाय आणि आज जास्त शूट करत बसले नाही मी, कारण का ब्लॉग पण मोठवणार आणि हे वेळेत व्हावं यासाठी म्हणून मग पटापट आवरून घेतलाय. तर आता पटकन जेवण वाढूया. तिकडे सांगते तुम्हाला काय होतं माहिती का की पप्पांना लवकर आणि त्या हिशोबानं शूट करत बसल्यास जवळपास 1.5 तास लेट होतं एरवीपेक्षा पण. त्यामुळे आणि ज्यावेळेस नॉनव्हेज असतं त्यावेळेस तर अजूनच जास्त उशीर होतो, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी लागतात आपल्याला बरोबर. त्यामुळे मग मी असं विचार केला की आता शूट करत बसले तर जेवणाला उशीर होत आणि म्हणून मग हे शूट वगैरे केलं नाही, थोडंफार घेतलंय. चला आता पटकन वाढते मी आणि येताना आत्ता आल्यात तर सोलकढी घरी पण बनवता येते आपल्याला, वेळ नाही. तर या इथं ताट रेडी आहे आणि इतकं छान वाटत होतं ना ते. आणि आपण स्वतः काही केलं ना की त्याचं कौतुकच वेगळं असतं. त्यामुळे एक फोटो सुद्धा क्लिक केला. हेडफोन जेवण करून घेतात आणि श्री शाळेत गेलाय तर डिरेक्टली 4 वाजता येणार. कसं झालं जेवण? मस्त जेवण झालंय. आता मी आणि पप्पा बाहेर जातो. बाहेर कुठं? वाळा थोडा एका बाजूने लय पण म्हणजे कोसरला रस्त्याला की नका. नाही. आता निघालेत जायला. बूट पप्पांचा कुठे आहे? काही जणींना असं वाटू शकतं की काल तुकाराम बीज होती आणि नॉनव्हेज कसं काय, तर हा होळीच्या अगोदरचा व्लॉग आहे, जुना आहे. आजोबा बाहेर गेलेत, आता जेवण झाली आणि थोडंसं घर बघण्यासाठी गेलेले आहेत आणि काही पसंत करून ठेवलेले त्यातले.
आणि महत्त्वाचं काही काम आहे तर तिकडे मला वाटतं आता डिरेक्टली 4 वाजेपर्यंत तरी ते बाहेरच असतील आणि पप्पांचे मित्र आहेत त्यांना पण भेटायचं आहे, त्यांना तिकडे पण गेलेत तर. सो शांभवी अशी खेळते इथं आणि चला आता मी माझं थोडंसं एडिटिंगचं काम आहे ते करून घेते आणि शांभवी पाणी खेळायचं नाही बाळ, हे असं पाणी खेळणं चाललेलं असतं आमचं. हे हे पापा पितेश नको 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 काय करतोस. हे घर सगळ्यात सुरुवातीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि तेच बघण्यासाठी इकडे पप्पांना हे घेऊन आले आणि हे वालं मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर तिकडे आता त्यानंतर ते गेले. हां 18 फूट तर असेल. हां हे खालच्या खाली एक रूम. हे खालची रूम आहे, ऑफिस करू शकतोय अथवा काही बी इथं करू शकतोय आपण. हे बाई हे हॉल आणि हे किचन असं आहे जरा असं. मी स्वतःला राहण्यासाठी बांधलेलं आहे. बघ या की आता जरा बघूया मध्ये जरा बघू. आलाय शाळेतनं 3:30 झालेत आणि शांभवी मध्ये दादा दादा कुठे गेला दादा. शाळेजवळचं रे हे काय असं आमच्या घरात शिरले कबूतर. काय झालं माहिती का, दरवाजा ओपन झाला तेवढ्यात ते आत आलं आणि परत दरवाजा ऑटोमॅटिक लागला गेलाय आणि आता तो उघडत नाहीये, तो लॉक नाहीये पण तो हवेनी पॅक बसलाय त्यामुळे त्याला जाताच येईना कुठे. आज हे दुसऱ्यांदा घडते. पुन्हा एकदा हे आतमध्ये आलंय आणि मावशींनी ना भांडे घासून जाताना दरवाजा लावायचा मे बी त्या विसरल्या असतील आणि ते पुढं असल्यामुळे मला पण वाटलं की लावलेलंच आहे पण ते थोडंसं सांद असल्यास ते मध्ये आलं आणि परत दरवाजा जोरात लागला त्यामुळे पॅक झालाय दरवाजा आणि आता हे पुन्हा दुसऱ्यांदा इथेच फसलं. एक मोठा रॉड घेतला आणि त्याच्या मदतीने ना दरवाजा मी मागे ढकललाय. फायनली कबूतर बाहेर गेलेला आहे आणि किती प्रयत्न केले, खिडकी उघडून दिली तेव्हाच ते गेलं, म्हणजे मानाचंच होतं ते सुद्धा. दरवाजा उघडला तर तिथून नाही गेलं, खिडकीच काढून दे. तर लांब एक काठी होती पण बरं झालं त्याच्या मदतीने ती सरकावली आणि ते गेलं. काय ये तुम्ही पण क्लासला जायचंय आणि ह्यांना ड्युटीला जायचंय. ते अंदाज आला तुम्हाला तिथलं कसं करू शकता ह्याचा. आता करायचंय. काय झालंय आज बनायत म्हणून वय हाय का तिथं चिकू. आता श्री गेला क्लासला, हे ड्युटीला गेले. त्यानंतर पप्पांनी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग थोडंसं दूध वगैरे घेतलं आणि काही वेळ गप्पा मारत बसलो. वेळ कसा गेला तेच कळलं नाही. डिरेक्टली मग मी भाकरी बनवताना सायंकाळी ब्लॉग कंटिन्यू केलाय. तर बघा आता आलोय, सुट्टी झाली आहे आणि घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. इकडे बघा वर्षाचं काय चालू आहे, तिला तर काय करू आणि काय नाही असं झालंय. पण भाकरी आणि भाजी कारण ना रात्री हलका असा म्हणून मग भाकरी सगळे म्हणतात. मी स्वयंपाक करते, शांभवीचं वरच्या वस्तू खाली गेल्या इकडं असं चालू आहे. भाकरी मस्त बनवायला लागली वाटता आणि भाकरी खूप छान फुगते बरं का, वर्षीनं बनवलेली. टम्म फुगती एकदम.
मला अगोदर यायचीच नाही भाकरी. आणि असंच माझी डिरीच टम्म फुगायला लागली खाऊन खाऊन. तर शांभवी माझ्या आसपासच खेळतीये. आणि हा, या श्री वेळी चालू आहे मात्र बघा. तिकडं आजी आजोबांसोबत गप्पा मारत अभ्यासाचं पण चाललंय काही खायचं चाललंय तिकडे बघा, एक दाखवतो तुम्हाला. हे बघा काय करायला लागलाय श्री, हे बघा अभ्यास करतोय. पहिल्यांदा ते वाटलं एक बांधकाम एकत्र म्हणजे एकच घर आहे. म्हणजे छान होते रोड 30 फूट रोड आहे की नाही, त्याला लागून बाहेर आल्या पण त्याचं बजेट लय असणार ना. 75. मग ते काय आपल्या आवाक्यात आहे का 75 लाखाचं. गडचुकल्या जंगलामध्ये हा ते साप सुद्धा कॅमोफ्लाइज केलेले असतात. त्या आता ते वेगळी झाड आहेत है ना, हा त्या झाडाच्या पाल्यासारखं पाचोळ्यासारखीच सापाची कलर पण त्याला येत नाही तर विषय कोण सारखी साप सुद्धा जास्त आहे. हा जेवण वगैरे झालं आमच्या आत्ताच आणि गप्पा मारत बसलोय निवांत. आणि आफ्टर लॉंग टाइम ना असं निवांत चाललंय की नाही तर दररोज ह्यांचं सध्या पण चालूच आहे. पण मी ब्लॉग मध्ये थोडस रेस्ट घेतली कारण का म्हटलं आपलं काम तर नेहमी चालूच असतं, परंतु अशा काही निमित्ताने थोडासा आपल्यालाही विरंगुळा होतो आणि काय म्हणतात एक क्वालिटी टाइम विथ फॅमिली अशा पद्धतीने चाललंय. आणि शांभवी पण मस्त एन्जॉय करते आजोबा आल्याला. इकडून बघते त्यांच्याकडे, तिकडून बघते, हसती लाजती, परत किशी देते आजोबांना, आहे की नाही. आगाव कुठली. तर चला कसा वाटला ब्लॉग ते सांगा. हा हा, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. एक्सप्रेशन बघा. दररोज खुश होते, आज लाजली आहे, आजोबांकडे बघितलं.